Hi friends, how are you? I hope you are doing well. So friends, today we are going to learn the 8th standard poem Truth. This poem is written by Barry Wade. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील ट्रूथ ही कविता अभ्यासणार आहोत. या कवितेमध्ये कवी विद्यार्थ्यांना व वाचकांना उद्देशून उपदेश करतायत की शब्द जे आहेत, जे शब्द आहेत ते एखाद्या धारदार शस्त्रासारखे असतात आणि ते शब्द आपण नेहमी जपून वापरले पाहिजेत. एखाद्या काठीने किंवा दगडाने केलेले वार असतील किंवा आघात असतील ते आपण विसरू शकतो, परंतु शब्द जे असतात ते कायम आपल्या स्मरणात राहतात आणि वेळोवेळी ते आपल्याला त्याचा त्रास होत असतो. त्यासाठी कवी आपल्याला शब्द जपून वापरण्याचा महत्त्वाचा एक व्हॅल्युएबल संदेश या ठिकाणी कवितेच्या माध्यमातून देत आहेत. लेट अस सी धिस पोएम्स सम इन समरी इन द इंग्लिश in few sentences. This poem is written by Barry Wade, and in this poem, the poet addressing this poem to the readers or students. The poet says that sticks and stones may break our bones and skin, but the harsh words that we use trouble a lot. The poet compares the words with slant and curved swords, which pierce us deeply. The things like bats and bricks may hurt us physically, but the harsh words that we use hurt our emotions deeply. Our physical injury can be healed easily, but scars due to hard words on your mind and hurt are very delicate and remains forever. So we should use words carefully while speaking. So friends, in this way we can tell the summary in English of these poems. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता कवितेला सुरुवात करतोय. लेट अस सी द फर्स्ट स्टांजा. Stick and stones may break my bones, but words can also hurt me. Stones and stick break only skin, while words are ghosts that hunt me. तर पहिल्या कडव्यामध्ये कवी म्हणतात स्टिक अँड स्टोन्स, स्टिक्स म्हणजे काठ्या अँड स्टोन्स म्हणजे दगडे, मे ब्रेक माय बोन्स म्हणजे काठ्या आणि दगडे आपली काय करू शकतात, हाडे, ब्रेक म्हणजे मोडू शकतात. म्हणजे काठ्या आणि दगडाच्या साहाय्याने जर आघात केला तर आपली त्या माध्यमातून हाडे मोडू शकतात. बट वर्ड्स कॅन अल्सो हर्ट मी, परंतु जे शब्द आहेत त्या शब्दाने आपण काय होतो, हर्ट म्हणजे दुखावले जातो. स्टोन्स अँड स्टिक ब्रेक ओनली स्किन, जे काठ्या आणि दगडाच्या साहाय्याने जे वार केलेले असतात, जखम केलेली असते, ती फक्त आपली काय करते, स्किन म्हणजे त्वचेवरती जखम होते. व्हाईल वर्ड्स आर घोस्ट दॅट हंट मी, परंतु हे जे शब्द असतात एखाद्या भूतासारखे असतात. आणि गोष्ट म्हणजे भूत आणि हंट म्हणजे झपाटणे, म्हणजे हे शब्द जे आहे ते एखाद्या भूतासारखे झपाटल्यासारखे आपल्या सतत स्मरणात राहतात. हंटचा इथं मिनिंग दिलेला आहे ट्रबल, वरी, अगेन अँड अगेन म्हणजे सतत आपल्याला नेहमी सतावत असणे, त्रास देणे, हंट. अँड घोस्ट मीन्स भूत. तर पहिल्या कडव्यामध्ये बघा कवी सांगतात की काठ्या आणि दगडाच्या साहाय्याने केलेले वार किंवा आघात हे फक्त आपली हाडे मोडू शकतात, परंतु शब्द जे आहेत ते आपल्याला, शब्द जे वापरलेले जे कठोर शब्द आहेत ते आपल्याला नेहमी दुखावत असतात. स्टोन्स अँड स्टिक ब्रेक ओनली स्किन, आणि काठ्या आणि दगडाच्या साहाय्याने झालेली जखम जी असते ती फक्त आपल्या स्किनवरती म्हणजे बाहेरील शरीराच्या भागावरती आघात करते किंवा ती मोडू शकते. व्हाईल वर्ड्स आर घोस्ट दॅट हंट मी, परंतु शब्द जे असतात ते शब्द आपल्या मनावरती खोलवर रुतलेले असतात, ते कधीही आपल्याला झोपू देत नाहीत किंवा नेहमी सतावत राहतात, स्मरणात राहतात एखाद्या भूतासारखे. इन दिस फर्स्ट स्टांजा, here the first line, stick and stones, yes later stick these words and
stones this letter, S letter is repeated in the that lines. So this is the figure of speech alliteration. पहिल्या कडव्यामध्ये ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच हा यूज केलेला आहे. तर त्यानंतर बघा स्टिक अँड स्टोन्स ह्याच कडव्यामध्ये शब्द रिपीट झालेले आहेत. स्टोन्स, स्टिक्स, स्टोन्स. त्यामुळं रिपिटेशन हा फिगर ऑफ स्पीचसुद्धा इथं वापरलेला आहे. ॲलिट्रेशन अनुप्रास अलंकार, रिपिटेशन पुनरावृत्ती अलंकार पहिल्या कडव्यामध्ये यूज केलेले आहेत. लेट अस सी द सेकंड स्टांजा ऑफ द मिनिंग्स. स्लॅन्ट अँड कर्व्ड द फॉल वर्ड सॉर्ट्स. स्लॅन्ट्स म्हणजे लीन ऑर स्लोप टू वन साईड म्हणजे तिरकस, अँड कर्व्ड म्हणजे वक्र, तिरकस किंवा वक्र. द फॉल वर्ड स्वॉर्ड्स म्हणजे तलवार, म्हणजे शब्द जे असतात तिरकस वक्र एखाद्या धारदार तलवारीसारखे असतात. टू पियर्स अँड स्टिक इनसाइड मी, आणि ते धारदार शब्द एखाद्या तलवारीसारखे असलेले. टू पियर्स म्हणजे स्टॅप, घुसणे. तर हे शब्द जे असतात ते शब्द शरीरातील आतमध्ये मनावरती, हृदयावरती आतमध्ये घुसतात. बॅट्स अँड ब्रिक्स मे एक थ्रो बोन्स, म्हणजे बॅट्स म्हणजे फळे आणि ब्रिक्स म्हणजे विटा. फळ्यांनी आणि विटांनी झालेली जखम जी आहे ती फक्त आपली बोन्स म्हणजे शरीरावरची त्वचा आहेत किंवा हाडे ती दुखावू शकतात. बट वर्ड्स कॅन मॉर्टिफाय मी, परंतु शब्द जे असतात ते शब्द मॉर्टिफाय मीन्स मेक वन फील अशेम्ड, एम्ब्रॅस्ड. म्हणजे शब्द जे आहे ते काय करतात, आपल्याला लज्जित करतात किंवा आपला अपमान केल्यासारखं नेहमी आपल्याला जाणवून देतात. द सेकंड स्टांजा, बॅट्स अँड ब्रिक, हिअर इज ऑल्सो B letters and here is B letter is repeated of the words. So in these lines the alliteration figure of speech is used. Let us see the third stanza. Pain from words has left its scar. पेन म्हणजे थोडक्यात दुखणे किंवा जखम. फ्रॉम वर्ड्स हॅज लेफ्ट इट्स स्कार म्हणजे शब्दाने झालेली जी जखम आहे किंवा जो आघात आहे. स्केअर म्हणजे काय, मार्क लेफ्ट बाय अ वाउंड म्हणजे जखमेचा वन असणे थोडक्यात. ऑन माइंड अँड हर्ट दॅट्स टेंडर म्हणजे शब्दाने झालेली जी दुखापत आहे, जखम आहे, ती नाजूक आपल्या मनावरती आणि हृदयावरती होत असते आणि ती कायमस्वरूपी आपल्या मनावरती खोलवरती रुतलेली असते, ती कायमस्वरूपी आपल्याला आठवत असते. कट्स अँड ब्रुसेस नाव हॅव हेल्ड. कट्स म्हणजे कापलेले, ब्रुसेस म्हणजे इंजुरी, कट्स ऑन द स्किन म्हणजे जी जखम झालेली, जखमा रक्त वाहिलेलं आहे, त्या ज्या जखमा आहेत म्हणजे शस्त्राने केलेल्या जी जखमा आहेत ते हॅव हेल्ड म्हणजे काय, बरे होणे, ते बऱ्या होऊ शकतात. जखम त्या सुकून जाऊ शकतात, बऱ्या होऊ शकतात. इट्स वर्ड्स दॅट रिमेंबर, परंतु शब्दाने जी झालेली जखम आहे ती जखम जी आहे किंवा ते जे व्रण आहेत ते कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहतात. त्यामुळं कवी या कवितेच्या माध्यमातून वर्ड्स, यू कॅन सी धिस words, this letter is written in broad length and you can see this is the thorn of the म्हणजे शब्द बघा इथं वर्ड्स हा शब्द कसा लिहिला आहे, याला काटे असल्यासारखं दाखवलेलं आहे, म्हणजे शब्दाला काटे असतात. शब्द हे का धारदार शस्त्रासारखे किंवा तलवारीसारखे असतात हे आपण याच्यावरून समजू शकतो. अशा पद्धतीनं कवी ट्रूथ या कवितेमधून नेहमी आपण खरं बोललं पाहिजे आणि बोलताना योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. कारण ज्यावेळेस शस्त्राने हल्ला केला जातो किंवा आघात केला जातो ती काही काळ आपण विसरून जाऊ शकतो, परंतु शब्दाचे जे धारदार शस्त्रापेक्षाही त्याचे घाव किंवा त्याची तीव्रता जास्त असते, ती कायम आपल्या स्मरणात राहत असते.
I hope you will this poem understand. Thank you.